नमस्कार, मी रामदास सावंत. आताच कवठेमंकाळ येथे सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये सकल मराठा समाज कवठेमंकाळ तालुका यांच्या वतीने विधानसभा 2024 उमेदवारीबाबत इथं आत्ताच मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये उत्स्फूर्तपणे सकल मराठा समाज असो किंवा इतर समाज असो या सर्वांनी इथे चर्चेमध्ये भाग घेतला आणि मनोज जरांगे दादा पाटील यांच्या आदेशानुसार कवठेमंकाळ तासगाव विधानसभा मधून कवठेमंकाळ येथील सामाजिक कार्यकर्ते सकल मराठा समाजाच्या जनजागृती करण्यासाठी आघाडीवर असलेले अग्रेसर असे सूरज पाटील अरुण भोसले यांच्या नावाच्या चर्चेनं उदाहरण आलं होतं. चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये सूरज पाटील हे राहणार कुच्चीचे आहेत. यांची उमेदवारी सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केलेले आहे. अरुण भोसले हे लांडगे आपले नरशेगाव येथील असून त्यांची उमेदवारी सकल मराठाच्या समाजाच्या वतीने जाहीर केलेले आहेत. असे एकूण 2 उमेदवार कवठेमंकाळ तासगाव विधानसभेमध्ये देण्याचा अंतिम निर्णय झालेला आहे आणि उमेदवारी घोषित झालेले सूरज पाटील हे आता आपल्या जवळ आहेत. त्यांचं मत जाणून घेऊया. तुम्ही मनोज जरांगे दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 14 महिन्यापासून विविध प्रकारचे आंदोलन असतील, सकाळी उपोषण असतील, आमरण उपोषण असतील किंवा तालुक्यामध्ये जनजागृती असेल किंवा सांगलीमध्ये 8 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे दादा यांची रॅली झाली, त्यामध्ये सुद्धा तुम्ही किंवा तालुक्यातील बऱ्याच लोकांनी सक्रिय असा भाग घेतला. तुमची उमेदवारी कवठेमंकाळ तालुक्यातून सकल मराठा समाज यांच्या वतीने जाहीर झालेली आहे. तर तुमची उमेदवारी जाहीर झाली तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? प्रथमतः ज्या मराठा समाज बांधवांनी या बैठकीमध्ये उपस्थित राहून आमच्या नावाला मंजुरी दिली, खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण चळवळीमध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना खरंच सामान्य माणसाला सुद्धा विधानसभेची निवडणूक लढता येते आणि सामान्य माणूस त्या विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि गुलाल लावू शकतो हे दाखवण्याचं काम या 2024च्या विधानसभेमध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि त्याचीच एक चुणूक आज या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये नरसिंहगावचे मान्य अरुणाप्पा भोसले तसेच मी सूरज पाटील कुच्ची आमच्या दोघांच्या नावाला मराठा समाजाने पसंती दिलेली आहे. त्यांचं मत आहे की तुम्हीच दोघजण यामध्ये अर्ज भरावा आणि तासगाव तालुक्यातून 1-2 अर्ज भरले जातील. असे 4 अर्जापैकी 3 अर्ज काढून कोणाचा तरी एका मराठा बांधवाचा अर्ज तिथे उमेदवारी लढण्यासाठी ठेवायचा आहे. आणि त्यामुळे कवठेमंकाळ तालुक्यातील 2 आणि तासगाव तालुक्यातील 2 मराठा उमेदवारांनी अर्ज भरायचं आज या बैठकीत निश्चित झालं. आणि आता जे अर्ज भरले जाणार आहेत त्याच्यापैकी एकाचा अर्ज ठेवायचा आहे. तर माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब जे कोणाला सांगतील की ज्यांना लढायच या 4पैकी एकाला कोणाला लढायला सांगतील, जो आदेश देते तो या बाकी तिघांनी मान्य करून त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सकल मराठा समाज यांच्या वतीने समजा तासगाव तालुक्यामधून अनेक अर्ज आले, समजा 2 पैकी जास्त आले किंवा कवठेमंकाळ तालुक्यामध्ये तर निश्चित आलेले 2 अर्ज, पण असे समजा 4-5 अर्ज जमा झाले. आता तुम्हाला उद्या अंतरवालीमध्ये मनोज जरांगे दादा यांनी मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे, पण त्यामध्ये मुलाखती दरम्यान समजा तुमची उमेदवारी निश्चित झाली आणि तुमच्या नावाला जर पसंती दिली तर तुम्ही कवठेमंकाळ तासगाव तालुक्यातील तमाम सकल मराठा समाज, बहुजन समाज, दलित समाज असो किंवा धनगर समाज असो यांना तुम्ही काय विनंती कराल? खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या लढाईबरोबरच सामाजिक लढाई येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन लढायचे आणि त्यामध्ये आमचा धनगर बांधव असेल, आमचा दलित बांधव असेल, यांचे प्रश्न या महाराष्ट्रातले मध्ये राहणाऱ्या 18 पगड ज्या जाती आहेत त्या अनेक बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. मूळ प्रश्न आहे तो आरक्षणाचा आहे. जो काबाड कष्ट करून बाप आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो आणि थोड्या मार्कामध्ये त्याची निराशा होते, ती निराशा दूर करण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांनी हातामध्ये घेतलेले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. त्याबरोबरच धनगर समाजाचा एसटी आरक्षणामधला प्रश्न आहे त्या प्रश्नाला सुद्धा वाचा फोडण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे. दलित समाजाचे जे काही विविध प्रश्न आहेत, अनेक प्रश्न त्यांचे सुद्धा आहेत,
त्या प्रश्नांना सुद्धा वाचा फोडण्याचं काम, त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम, मुस्लिम समाजाचे सुद्धा प्रश्न आहेत त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही उमेदवार म्हणून नक्की करेन. बलाढ्य आमदार म्हणून काही प्रस्थापित नेते आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. मग ते आर पाटलांच्या घरातील असतील किंवा खासदार संजय पाटलांच्या घरातील असतील आणि असे उमेदवार जे उभे आहेत त्यामध्ये तुमच्या सकल मराठा समाजातील सुद्धा काही कार्यकर्ते, काही मंडळी त्यांचे कार्य करतात आणि तुम्ही समाजाच्या वतीनं की येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि त्यासाठी सकल मराठ्याचा उमेदवार म्हणून समजा तुमची निश्चिती झाली तर अशा राजकीय मंडळींना तुम्ही काय आवाहन करणार आहे? राजकीय मंडळींना आमचं एवढंच आव्हान आहे की बाबांनो, एक जर कोण नेता झाला, एक आमदार झाला तर त्याच्या पाठीमागे त्याच्या तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सदस्य होतात, 8 पंचायत समिती सदस्य होतात. हे सगळे मिळून जर धरले तर हे 13 होतात. या 13 जणांची घरं सुधारतील. पण जर या आरक्षणाचा प्रश्न माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर सुटला तर या महाराष्ट्रातील कोट्यावधी तरुण मुलांच्या नोकरीचा प्रश्न या माध्यमातून सुटणार आहे. ते कोट्यावधी घरं खऱ्या अर्थानं सुजलाम आणि सुफलाम होणार आहेत. त्या घरामध्ये आर्थिक सुलभता येणार आहे आणि त्यामुळे जे काही कोणत्याही राजकीय पक्षाचं जर काम करत असतील तर त्यांना आमची विनंती आहे की भावांनो, या वेळेला ही लढाई ही शेवटची लढाई आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं एक रात्री झोपल्यानंतर स्वतःच कांबरुणामध्ये डोकं घालून बारीक विचार करा. खऱ्या अर्थानं आपण लढतोय कुणासाठी, आपण झगडतोय कुणासाठी. कुणाचं एकाचं घर मोठं करण्यासाठी झटू नका. माझ्या बरोबर लाख जणांची घरं मोठी झाली पाहिजेत. त्या समाजाच्या उमेदवाराबरोबर, त्या माणसाबरोबर, त्या उमेदवाराबरोबर राहण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना कणकळीची विनंती आहे. आपल्या इथे सकल मराठा समाजाचे तिसंगी येथील कदम साहेब आलेले आहेत. त्यांच्या तिसंगी गावामध्ये सुद्धा साखळी उपोषण, आमरण उपोषण झालं. सांगली जिल्ह्यामध्ये काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला ठराव नेत्यांना गावबंदी असा तिसंगी गावामध्ये झाला. आता सुरेश पाटील आणि अरुण भोसले अप्पा यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्हाला कदम साहेब याबद्दल काय म्हणायचं आहे? आमच्या तिसंगीच्या वतीने सुरेश पाटील साहेब असो किंवा अरुण अप्पा असो, त्यांना आमच्या गावाचा पूर्ण पाठिंबा, सकल मराठा समाज पूर्ण पाठिंबा देत. मग यापूर्वी सुद्धा सकल मराठा समाज म्हणून तुम्ही 2-3 लक्झऱ्या केल्या, 4 गाड्या केल्या. यावेळेला जानेवारीमध्ये मनोज जरांगे दादा यांची मुंबईला सभा होती, त्यावेळेला सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तर येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाजासाठी तिसंगी गावातून तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून सकल मराठा समाजाला उमेदवाराला सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करणार का? हो, 100%. यानंतर आपल्या येथील बरेच सकल मराठा समाज इथं उपस्थित आहेत. आमच्या बरोबर चंद्रकांत पाटील सुद्धा मुंबईला आले होते. प्रतापराव शिंदे सरकार सुद्धा मुंबईला आले होते. इथे हनुमंतराव पाटील आहेत, सूर्यवंशी साहेब आहेत. या सर्वांनी सकल मराठा समाजामध्ये अगदी जागरूकपणे 14 महिन्यापासून काम केलेलं आहे. आणि आपल्या बरोबर आता प्रताप शिंदे सरकार आहेत. तर तुम्ही ते वाघोलीमध्ये सुद्धा कॅन्डल मार्च घेतला किंवा विविध प्रकारातून जनजागृती केली. तुम्हाला या सकल मराठा उमेदवाराबद्दल काय म्हणायचं आहे? मी वाघोली प्रताप शिंदे. मराठा समाजाचा कोणताही उमेदवार द्या, आम्हाला तो चालेल आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे कायम. धन्यवाद. हे आत्ताच आपण सर्व सकल मराठा समाजासाठी चर्चा केलेली आहे. मी रामदास सावंत. YouTube चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.